पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना 2 लाख कोटी कर्ज होतं, आता राज्यावरती 2 वरून 11 लाख कोटी कर्ज आहे। राज ठाकरे यांचा सरकारवर हा निशाणा। भाजपकडून 4 राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा। राहुरीची जागा भाजपच्या कोट्यात, मात्र उमेदवार जाहीर केलेला नाही। भाजपकडून राहुरीमध्ये कुणाला संधी मिळते याकडे लक्ष। भाजपने बंगालसाठी आपल्या दुसऱ्या यादीमध्ये 145 उमेदवारांची नावं जाहीर केली। द्रौपदीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रूपा गांगुली यांना सोनारपूर दक्षिणमधून उमेदवारी। शुभेंदू अधिकारी यांचे धाकटे बंधू देवेंदू अधिकारी यांनाही आग्रा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी। मुंदूबाबा अशोक खरातच्या मालमत्तांची झाडाझडती सुरू। खरातने काही वर्षांमध्ये जवळपास 200 कोटींची माया जमवल्याची चर्चा। नाशिक पोलिसांकडून मेरगावमधील फार्म हाऊसची रात्री तपासणी। फार्म हाऊसवरती एक पिस्तूल देखील पोलिसांनी जप्त केली। मुंदूबाबा अशोक खरात प्रकरणी एसआयटीची स्थापना। तेजस्विनी सातपुते यांच्याकडे एसआयटीची जबाबदारी। 24 तारखेपर्यंत अशोक खरातला पोलीस कोठडी। चाकणकरांची पाठराखण करण्यासाठी भरणे पुढे आले। अजितदादांसाठी का नाही? दादांना न्याय मिळावा यासाठी एकही मंत्री पुढे आलेले नाही याचा खेद। विकास लवांडेंची मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर टीका। भरणेंकडून चाकणकरांची पाठराखण, लवांडे यांचा आरोप। मुंबईमधील बीकेसीमध्ये जेनोपिक्सल अँड प्ले अँड ग्लोबल एक्सपोर्ट गेम्सचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं। राजकारणातील खेळ खेळताना इतर खेळ खेळायला कमी वेळ मिळतो, मुख्यमंत्र्यांचं खुमासदार शैलीमध्ये उत्तर। चाकणकरांची वकिली बंद करा, अवकाळी संकटावर लक्ष द्या। शेतकऱ्यांची कृषी मंत्री भरणे यांना फोन। शेतकरी आणि कृषी मंत्र्यांच्या पीएची ऑडिओ क्लिप व्हायरल। बलात्कारी खरातच्या प्रकरणामध्ये भरणेंनी चाकणकरांची पाठराखण केली, त्यामुळे शेतकऱ्यांचा संताप। रायगडच्या महाडमधील ऐतिहासिक चौदार तळ्याच्या सत्याग्रह। जळगावमधल्या निमखेडीमध्ये कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीची हत्या। पतीकडून लोखंडी विळ्यानं पोटावरती मानेवर वार करून पत्नीचा खून। हत्या केल्यानंतर आरोपी पती स्वतःहून तालुका पोलीस ठाण्यात हजर। दीपाली सोनवणे असं 28 वर्ष हत्या झालेल्या पत्नीचं नाव। ठाण्यातील कोलशेतमध्ये एका बांधकाम साईटवरती 2 गटांमध्ये हल्ला। परवानगी घेऊन काम सुरू असताना गुंडांना पाठवून काम थांबवल्याचा आरोप। विकासकाकडून पोलिसात धाव, पोलीस दाद देत नाही असा आरोप। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण। सोन्याच्या दरात 10,000, चांदीच्या दरात 20,000ची घसरण। जीएसटीसह सोनं तब्बल 1.5 लाखांवर।